जी संस्था वाढवली त्यातूनच बाहेर पडण्याची वेळ नागेबाबाच्या कडूभाऊ काळेंसोबत काय घडले? अहिल्यानगर सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे। सहकार विभागाच्या नव्या नियमानुसार 2 टर्म संचालक असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही। या नियमाचा पहिलाच फटका नगर जिल्ह्यातील मोठ्या संस्थेला पडला असून श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे यांना जी संस्था शून्यापासून वाढवली त्यातूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे। त्याचं झालं असं की नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या नामांकित संस्थेची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी 17 मे रोजी मतदान होणार आहे। मात्र सहकार विभागाच्या नव्या नियमावलीनुसार 2 टर्म पूर्ण केलेल्या संस्थापक कडूभाऊ काळे यांना ही निवडणूक लढवता येणार नसल्याचे पुढे आले आहे। तब्बल 1200 कोटींचे पुढे ठेवी असलेली ही मल्टीस्टेट असून कडूभाऊ काळे यांना नव्या नियमांचा मोठा फटका बसणार असून त्यांना संचालक मंडळातून बाहेर राहावे लागणार आहे। या निवडणुकीत यंदा 15 संचालकांची निवड होणार आहे। यापूर्वी 11 संचालक निवडले जात होते। निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 17 मे रोजी मतदान आणि 19 मे रोजी निकाल लागणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आहे कडूभाऊ काळे यांच्याशिवाय ही निवडणूक कशी होणार।